पैकी आम्ही कमीत कमी 8 किंवा 9 जागा जिंकणार, तुम्हाला पहिले सांगतो मी. हा तुमचा अंदाज आहे, पण मी आपल्याला सांगतो 10 पैकी पवार साहेबांचा जो राष्ट्रवादी ओरिजिनल काँग्रेस पक्ष आहे तो 10 पैकी 8 किंवा 9 जागा जिंकणार. एक गोष्ट मी आपल्याला सांगतो सरिताजी, की इथे ज्या पद्धतीनं अभयजींनी इथे या ठिकाणी सांगितलं, 2 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं की स्वतःच्या ताकदीवर ते महाराष्ट्रामध्ये सरकार आणू शकत नाही, मोठ्या प्रमाणात सांसद निवडून आणू शकत नाही, मोठ्या प्रमाणात विधानसभेमध्ये आमदार निवडून आणू शकत नाही. अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांनी महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण केलं, शिवसेना पक्ष फोडला, राष्ट्रवादीच्या बाबतीत आपल्याला काय झालं आपल्याला कल्पना आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी हे फोडाफोडीचं राजकारण 2 वर्षापासून पाहत आहे. काय महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रश्न नाही, महाराष्ट्राच्या जनतेसमोर महागाईचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न आहे. आज शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकरी हा महाराष्ट्रातील शेतकरी अतिशय नाराज आहे. तो कापूस उत्पादक शेतकरी असो, तो तुमचा सोयाबीन उत्पादक शेतकरी असो, तो कांदा उत्पादक शेतकरी असो, अतिशय मोठ्या प्रमाणात या सरकारवर तो नाराज आहे. त्याच्यामुळे त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात होणार. नक्कीच अनिलजी, मी समर यांच्याकडे संपूर्ण वातावरण राजीव ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये होतं, मी आपल्याला सांगतो आधी की 35च्या वरती आमच्या महाविकास आघाडीच्या जागा निवडून येणार. आणि ज्या पद्धतीनं काँग्रेस, राष्ट्रवादी, आमची शिवसेना उद्धवजीची ज्या पद्धतीनं एकोप्याने निवडणूक लढवली, एकत्र येऊन आम्ही एकोप्याने निवडणूक लढवली, त्याचा सुद्धा अतिशय चांगला परिणाम झाला. आमच्या 35च्या वरती महाविकास आघाडीच्या जागा महाराष्ट्रामध्ये निवडून येणार. मोठा धक्का हा भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये बसणार आहे. अच्छा, पण आता अनिल भाऊ, आपण असं म्हणालात की 8 ते 9 जागा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे तुम्ही जिंकणार आहात. तुम्ही काही त्याच्याबद्दलचे स्टडी म्हणजे असं पाहणी वगैरे केलेली आहे? कसं आहे की आम्ही या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन आलो. त्याच्यामुळे नाही, मग जर तसं असेल तर कोणती 1 किंवा 2 जागा कोणती आहे जी आपण कदाचित गमावू असं तुम्हाला वाटतंय? नाही, ते तुम्हाला आता मी सांगणार नाही. अरे सांगा ना, आता सगळं होऊन गेलं, आता सांगण्यात काय प्रॉब्लेम आहे? 1-2 जागा चुकीने हारू शकतो, नाही तर 8 किंवा 9. पण 1 किंवा 2 जागा कोणती अडचणीची होती असं तुम्हाला वाटतं? लक्षात ठेवा, असं आहे ते उघडपणे सांग ठीक नाही, पण ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटलं की या ठिकाणी म्हणजे तुम्हाला माहितीये ती एक जागा जिथे तुम्ही जिंकणार नाही, आम्ही राहणार नाही, ती एक जागा तुम्हाला